गुड मॉर्निंग मित्रांनो. आज रविवार. चिकनचं बेत. नवऱ्याने सकाळी सकाळी जाऊन चिकन घेऊन आलेलं आहे. तर आज आपण ते कसं बनवायचं ते बघूया. चिकन मस्तपैकी अर्धा किलो धुवून घेतलेलं आहे. आपण आता प्रेशर कुकरमध्ये त्या चिकनला ह्या ड्राय मसाल्यांमध्ये परतवून घेणार आहोत आणि 3 शिट्ट्या लावून घेणार आहोत. सो कुकर गॅस ऑन करून ठेवलेला आहे. त्यात 2 पळी तेल टाकून हे जे सुके मसाले आहेत, हळद, मॅगी मसाला, चिकन मसाला, मिरची पावडर आणि हिंग हे सगळं एकत्र करून एक टोमॅटो आणि एक कांदा टाकून कुकरमध्ये मिक्स करून परतवून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या लावून घ्यायचे आहेत. सो आपण हे मसाले टाकलेले आहेत. जळू नये म्हणून पटकन त्याला कुकर वर करून त्यात चिकन मिक्स करून त्याला हलवून घ्यायचं आहे. मग जो कुठला चमचा आपल्या आपल्या आजूबाजूला अवेलेबल असेल तो घेऊन चिकनला नीट परतून अगदी नावाला पाणी टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालेल, कारण चिकन आपलं स्वतःचं पाणी सोडतं. आता आपण गॅसवरती कांदा, सुकं खोबरं हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे अशा रीतीने. तुम्ही वेगळं तव्यावरही भाजू शकता, पण मी खानदेशात अशी पद्धत जवळजवळ वापरतात. टोमॅटोसुद्धा आपण भाजून घेतलेला आहे, म्हणजे लवकर लवकर होतं. आणि ही कोथिंबीर, लसूण, आलं, कांदा, टोमॅटो आणि गरम मसाले, लवंग, मिरची, कात्री फूल, काळी मिरी, दालचिनी हे सगळं टाकून आपण मसाला वाटून घ्यायचा आहे. आपला मसाला वाटून झालेला आहे बऱ्यापैकी. आता आपण तो तेलामध्ये परतवून घेऊया आणि जेवढा आपल्याला लागेल तेवढाच परतवायचा आहे. मी उरलेला जास्तीचा मसाला दुसऱ्या दिवशीच्या कडधान्यांसाठी वापरायला ठेवून दिला. आणि हे आता मी याच्यातही थोडे मसाले घालणार आहे, जे मगाशी त्यात घातले होते तेच. आणि थोडं मीठ टाकून छानपैकी परतवून घेणार आहे. आणि हे परतवलेले मसाले 90% शिजलेल्या चिकनमध्ये घालून त्याला परत एकदा परतवून पाणी टाकून परत 2 शिट्या घेणार आहोत, जेणेकरून चिकन या मसाल्यामध्ये मिळून येईल आणि आम, 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 आपण सगळे त्याचा आस्वाद घेऊ. बघा किती छान शिजलेलं आहे आणि रंगही किती छान आलेला आहे. हे माझ्या नवऱ्याला जोपर्यंत अशी तरी आणि काळा काळा रंग दिसत नाही तोपर्यंत त्याला खायला मजा येत नाही. त्यामुळे आणि खानदेशातलं असे चव चव चमचमीत नाही झालं तरी चालेल, पण तरी आणि तिखट हे दिसलंच पाहिजे आणि असलंच पाहिजे. तिकडे एका साईडला चिकन झालेलं आहे माझं आणि इथे माझ्या सासऱ्यांसाठी मी पोळ्या करते. पोळ्या झाल्यानंतर माझा नवरा आता भाकरी करेल ज्वारीची. मला तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी हे सगळं मला येतं, पण ज्वारीची भाकरी माझ्याकडनं कायम फाटते. ती काय माझ्यानं झेपत नाही आणि नवऱ्याला कधीच भाकरीची एवढी सवय नव्हती. मी हल्लीच मुंबईला जाऊन आली. अचानक आल्यावर बघते तर ह्याला ज्वारीच्या भाकरीचं वेड लागलेलं आहे. सो ही इज लाईक ही नेव्हर गेट्स टायर्ड टू मेक इट. आणि मीही ते बनवायचा प्रयत्न नाही करत, कारण एकदा सवय लागली की मग पोळ्यांचं पीठ पण मळा आणि ज्वारीचं पण मळा. आहे की नाही मी स्मार्ट? आणि आजकाल करताच नवरे बायकांना मदत, नाही का? पोळ्या भाजायला, भाकऱ्या बनवायला. बघा, जे जे कोणी बघत असतील व्हिडिओ त्यांना माहीतच असेल. आणि ही अशी भाकरी त्यांनी बनवलेली आहे आणि जवळजवळ सगळा रसोडा माझा पिठाने खराब केलेला आहे. आणि आता हे जे त्यांनी कांड करून ठेवलं आहे ते सगळं मलाच निस्तरायचं आहे. सो लागा कामाला. अरे माझ्या कर्मा, ही ज्वारीची भाकरी जाऊ दे, पण बिचारा पोटाला खातोय तेच बरं वाटतंय मला. आणि माझ्यासाठी सुद्धा बिचारा बनवतो, आवडीने बनवतो. त्याला असं वाटतं की मी भात नाही खावा आणि ज्वारीच्या भाकरी खावा. आणि बनवता बनवता मी तो तवा आता घासणार आहे, त्यांनी खराब करून ठेवलेला, म्हणून मस्के लावणी चालली इथे. असो, तोपर्यंत त्याचं जोपर्यंत भाकरी होते मी साईड बाय साईड भांड्या घासून घेते. आणि ह्या भांड्या घासून झाल्यानंतर आपण बघूया चिकन कसं शिजलंय ते. बघा कसा काळा काळा रंग आलाय. ह्या खोकल्याने माझा बाकी जीव घेऊन ठेवलाय. ते काय बरं व्हायचं नाव घेत नाहीये.
आणि आता रसोडा वगैरे सगळा नीट साफ करून स्वच्छ करून धुतलेली भांडी ट्रॉलीमध्ये लावून मी आता जेवणाची ताटं करायला घेतली आणि सासऱ्यांना आणि नवऱ्यांना दोघांनाही जेवण करून वाढलंय. व्हिडिओ जरा खूप मोठा झालाय आणि जोपर्यंत मी हे वाढत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळत नाही, म्हणून मी पटापट बोलून मोकळी होते. सो हे चिकनचं ताट मी रेडी केलंय त्यांच्या जेवणाचं. अँड ट्रस्ट मी इट टेस्ट रिअली टेम्पटिंग. हा गेल्या रविवारचा व्हिडिओ आहे बाय द वे. थोडा उशीर झाला मला एडिटिंगला, पण तुम्ही याच रविवारचं आहे समजून मटन चिकन तिखट मानून घ्या आणि रील व्हिडिओ गोड मानून घ्या. चला, सो हे ताट तयार केलेलं आहे आणि माझ्या सासऱ्यांना वाढलेलं आहे. इथे टेबलवरती येऊन बसते आणि दुसरं ताट आहे ते मी माझ्या झालंय का चांगलं? नवऱ्याला वाढते. तिखट झालंय?